कोण भावनिक होतील, कोण आणखीन काय सांगतील, कोण म्हणतील आमची आता ही शेवटचीच निवडणूक आहे, अमकच आहे तमकच आहे. आता खरीच शेवटची कधी होणार आहे मला माहिती नाही. पण अजितदादांचं जे काय कालचं भाषण बघितलं, दुर्दैवाने त्याच्यामध्ये काही प्रमाणात अहंकारसुद्धा होता की पुढच्या काही दिवसांमध्ये कदाचित दादांच्याच कुटुंबामधल्या एका व्यक्तीला आदरणीय दादांच्या पार्टीतून हे लोकसभेचं तिकीट सुप्रियाताईंच्या विरोधात दिलं जाईल. केंद्रीय आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि पक्षचिन्ह अजित पवारांना देण्याचा निर्णय दिला. या विरोधात शरद पवार गटानं आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याची तयारी केली आहे. पण शरद पवार गट सर्वोच्च न्यायालयात पोहोचण्याआधीच अजित पवार अलर्ट झाले आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगानंतर आता दोन्ही गट पुन्हा एकदा जुंपण्याची शक्यता आहे. मंगळवारी केंद्रीय निवडणूक आयोगानं अजित पवारांच्या बाजूनं निकाल देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे नाव आणि पक्षचिन्ह घड्याळ हे अजित पवार गटाला दिलं. निवडणूक आयोगाच्या या निकालानंतर मंगळवारी अजित पवार समर्थकांनी चांगलाच जल्लोष केला. अत्यंत जोशात जल्लोष करताना अजित पवार गटानं होशही सांभाळल्याचं पाहायला मिळालं. कारण या निकालाविरोधात शरद पवार गटानं सुप्रीम कोर्टात धाव घेण्याची घोषणा करत अजित पवार गटानं अत्यंत वेगानं पावलं उचलली. शरद पवार गट सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्याआधीच अजित पवार गटानं सुप्रीम कोर्टात कॅव्हेट दाखल केलं. शरद पवार गटाकडून या प्रकरणात कुठलीही याचिका दाखल झाल्यास त्यावर एकतर्फी निर्णय घेतला जाऊ शकतो अशी मागणी कॅव्हेटमधून करण्यात आली आहे. अजित पवार फक्त पक्ष मिळून निश्चित झाले नाहीत तर त्यांना मिळालेला पक्ष टिकवण्यासाठीही अत्यंत चतुराईनं पावलं उचलल्याचं पाहायला मिळतंय. दुसरीकडे शरद पवार गटाचे नेते मात्र अजित पवार आणि निवडणूक आयोगावर टीका करण्यातच व्यस्त असल्याचं दिसलं. बुधवारी दुपारपर्यंत केवळ सुप्रीम कोर्टात जाणार हेच सांगत राहिले. एकंदरीतच शिवसेनेच्या बाबतीत जसं उद्धव ठाकरेंसोबत घडलं तसंच काहीसं किंबहुना त्याहून जास्त फटका शरद पवारांना बसलाय. काँग्रेससोबत लढून पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचं स्वतंत्र अस्तित्व निर्माण केलं. 23 वर्षाच्या संघर्षानंतर आज तोच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यात काँग्रेसहून मोठा केला. पण आज तोच पक्ष हिरावला गेला. राष्ट्रवादीच्या घड्याळाचे काटे अजित पवारांच्या दिशेनं फिरले. निवडणूक आयोगाच्या या निकालानंतर आता सुप्रीम कोर्टात ही लढाई होणार आहे. त्यामुळे कोर्टाच्या लढाईत नेमकं काय घडतंय, विधानसभा अध्यक्ष काय निर्णय घेतात की तिथेही शिवसेनेचीच पुनरावृत्ती होते, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घेणं महत्त्वाचं ठरणार आहे.